प्रियांनो, आज आपण वचनामध्ये पुढे जात असताना मार्कृत शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय आणि 35 पासून पुढची काही वचनं वाचूयात. मार्कृत शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय 35 पासून पुढची वचनं. त्या भागाचं हेडिंग जे आहे ते म्हणतं, येशू वादळ शांत करतो. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? प्रियांनो, आपण ही वचनं वाचत असताना अगदी सुरुवातीच्या पहिल्या वचनाकडे, त्या 35व्या वचनाकडे जर आपण गेलो तर आपल्याला समजतं की त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला की आपण पलीकडे जाऊ. हे वचन अगदी महत्वाचं आहे. ह्या सुरुवातीच्या वचनामध्ये प्रियांनो, प्रभू शिष्यांना सांगत आहे की आपण पलीकडे जाऊया. प्रियांनो, ही परिस्थिती जी आहे, ही जी प्रभूचं वचन आहे प्रियांनो, की तो म्हणतो की आपण पलीकडे जाऊया. हे वचन आपल्या जीवनामध्ये देखील लागू पडतं. आपल्या प्रभूने आपल्याला वचन दिलेलं आहे आणि तो आपल्याला म्हणत आहे की आपण पलीकडे जाऊया. तो शिष्यांना कुठे मध्येच न सोडता तो शिष्यांना पलीकडे घेऊन जाणार आहे. आणि पलीकडे म्हणजे कुठे बरं? आपल्याला प्रभू येशू आपल्या त्याच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये, या जगामधून तो पलीकडे घेऊन जाणार आहे. हे वचन त्याचं चित्र आहे. जेव्हा आपण ह्या वचनामध्ये बघतो की प्रभू येणार आहे, प्रभूचं वचन हे नक्की आहे, त्याचं वचन हे विश्वसनीय आहे. 36व्या वचनामध्ये तिथे प्रभू सांगत आहे, तिथे म्हटलं आहे की तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर. हा लोक समुदाय कोण बरं? प्रभू जेव्हा वचनांची सेवा करत होता, प्रभू जेव्हा तिथे मिनिस्ट्री चालू होती, त्याची सुवार्ता चालू होती प्रियांनो, त्यावेळी काही लोकसमुदाय तिथे होता. हा लोकसमुदाय म्हणजे कोण? हा लोकसमुदाय म्हणजे तो होता जो प्रभूकडे आजार बरे करण्यासाठी आला होता. प्रभूकडे वचन ऐकून त्या वचनाचं ज्ञान घेऊन ते तिथे कदाचित ते प्रभू बरोबर पुन्हा आलेले नाहीयेत, अशी लोक होते. ज्यांना प्रभू कळला नाही, पण प्रभू कोण आहे हे पाहायची त्यांची इच्छा होती, असे तिथे काही जण होते. या सर्वांमध्ये, या सर्वांना जर आपण पाहिलं तर असं वचन सांगत आहे की ते त्या लोकसमुदायाला तिथे सोडून गेलेले आहे. प्रभू बरोबर पलीकडे तेच लोक जाणार आहेत ज्यांना प्रभूने निवडलेलं आहे. आणि तिथे वचन आपल्याला सांगत आहे की जे लोक आहेत, जो इतर लोक आहेत, जो लोक समुदाय आहे, त्यांना तिथे सोडून दिलेलं आहे. त्यांना त्यांनी बरोबर घेतलेलं नाहीये. प्रियांनो, कदाचित आपल्याला या वचनामध्ये विचार करावा लागेल की त्या मचव्यामध्ये जाण्यासाठी किंवा त्या मचव्यामध्ये बसण्याकरता आपण तयार आहोत का? आपण ते प्रभूचे शिष्य आहोत का? आणि दुसरी गोष्ट, असे बरेच जण आहेत जे त्या मचव्यामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. जे पलीकडे जाण्यासाठी तो जो वेळ येणार आहे प्रभूचा, ज्यावेळी प्रभू सर्वांना घेऊन जाणार आहे, त्यावेळी सर्वजण उत्सुक असतील. त्यावेळी सर्वांना असं वाटेल की आम्ही त्याच्याबरोबर त्या मचव्यामध्ये बसायला हवं. पण कदाचित आपण त्या शिष्यांमध्ये नाही, पण आपण त्या लोकसमुदायांपैकी एक आहोत का? कारण लोकसमुदाय पुढे जाणार नाही. सर्व लोकसमुदाय मागे सोडला जाईल. ते इतर सर्व लोक ते मागे सोडले जातील, जे प्रभू बरोबर चालण्याचं किंवा प्रभूकडे फक्त त्यांच्या फायद्यासाठी येतील, त्यांच्या स्वार्थासाठी येणार आहेत. त्या लोकांना मचव्यामध्ये जागा नाही. वचनाचा पुढचा भाग जर आपण पाहिला 36व्या वचनामध्ये, तर तिथे म्हटलंय की तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले असं म्हटलेलं आहे. आणि जर आपण वचन काळजीपूर्वक वाचलं असेल तर इथे असं म्हटलेलं नाही की तो त्यांना घेऊन गेला. इथे वचनामध्ये म्हटलंय की तो जसा होता तसाच त्याला घेऊन गेलेले आहेत. प्रियांनो, आपण प्रभूची मिनिस्ट्री जर पाहिली असेल तर प्रभूच्या मिनिस्ट्रीमध्ये आपण भरपूर वेळा ह्या मचव्याचा उल्लेख ऐकला असेल आणि प्रभू त्याचा पुलपिट म्हणून वापर करताना आपण पाहतो. तुम्हाला आणि आम्हाला पुलपिटवरून जो प्रभू कळालेला आहे
तुम्हाला आणि आम्हाला पुलपिटावरनं जो प्रभू समजलेला आहे, शिष्य त्याला तसाच घेऊन गेलेला आहे. तो तसाच आहे. त्याला कुठेही बदलण्याचा प्रयत्न केलेला नाही. कसा आहे बरं पुलपिटावरचा प्रभू आपला? आपण जेव्हा पुलपिटावरनं प्रभूबद्दल ऐकतो, पाहतो, बोलतो, तेव्हा आपण प्रभू गाढ झोपलेला होता. प्रभूने खूप छान आयुष्य पाहिलं. प्रभूचं आयुष्य खूप सुंदर होतं. प्रभूने खूप छान सुंदर त्याचं बालपण होतं. असं कुठेही आपण वाचत नाही. आपण जेव्हा कधी पुलपिटावरनं प्रभूला ऐकलेलं आहे, जेव्हा जेव्हा आपण पुलपिटावरनं प्रभूला पाहिलेलं आहे, प्रियांनो आपण नेहमी आपला प्रभू असा पाहतो, की जो वधस्तंभावरती आहे. सेवा करणारा प्रभू आपण पाहतो. आजारांना बरा करणारा प्रभू आपण पाहतो. मेलेल्यांना जिवंत करणारा प्रभू आपण पाहतो. कळवळाने रडणारा प्रभू आपण पाहतो. होय प्रियांनो, आपण चुकीच्या शिक्षणाबद्दल जो प्रभू आहे आमचा बोलणारा प्रभू आपण पाहतो. डोंग्यांविरुद्ध बोलणारा आपला प्रभू पाहतो. होय, पण सगळ्यात महत्वाचं आपला प्रभू आपण वधस्तंभावर पाहतो. आपला प्रभू आपण तो वधस्तंभावर न पाहतो. जो प्रभू वधस्तंभावर तुमच्या आणि आमच्या पापांसाठी गेला. जो प्रभू त्या वधस्तंभावरती कुठलाही शब्द न उच्चारता तो गेला. त्याने कुठलंही पाप केलं नव्हतं, त्याच्या ठायी पाप नव्हतं, पण तो वधस्तंभावरती फक्त आपल्या पापांसाठी गेला. जेव्हा तो वधस्तंभावरती गेला, त्याचा छिन्न विच्छिन्न देह आपण पुलपिटावर पाहतो. त्याने सांडलेलं रक्त आपण पाहतो. त्या रक्ताने धुवून शुद्ध झालेले लोक आपल्याला दिसतात. आपण तो प्रभू पाहतो जो त्या त्याला कबरेत गाडलं गेलं, पण तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला. 40 दिवस शिष्यांना भेटला. असा प्रभू आपण पाहतो. हा प्रभू असाच आहे. तो त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्या एवढा त्याग, त्याच्या एवढी प्रीती आपल्यावरती कुणी करू शकत नाही. त्या मचव्यामधला प्रभू, तो पुलपिटावरनं जो प्रभू दिसत आहे, शिष्य त्याला तसाच घेऊन गेलेले आहे. तो प्रभू कधी बदलू शकत नाही. त्या प्रभूला कधी बदलण्याचा प्रयत्नही करू शकत नाही कोणी आणि त्याला कोणी बदलूही नाही. आपल्या सोयीनुसार आपण कधीही प्रभूला बदलू शकत नाही. आपल्या सोयीनुसार आपण कधी प्रभूच्या गोष्टी बदलू शकत नाही. प्रभूचं चांगुलपण बदलू शकत नाही. होय प्रियांनो, शिष्यांनी तो जसा होता तसाच त्याला घेऊन गेलेला आहे. तुम्ही आणि आम्ही देखील प्रभूला असंच घ्यायचं आहे. तुम्ही आणि आम्ही प्रभूचं कधी बदलणं आम्ही प्रभूला बदलू शकत नाही. तो मध्ययुगात होता तसाच त्याला घेऊन जायचा आहे. तो पुलपिटावरनं जसा दिसतो तसाच त्याला आपल्याला न्यायचा आहे. असं म्हटलं आहे वचनामध्ये पुढे 36व्या वचनामध्येच, की त्याच्याबरोबर दुसरेही मचवे होते. या मचव्यांमध्ये आणि प्रभू असलेल्या मचव्यांमध्ये एकच मोठा फरक आहे, की इतर मचव्यांमध्ये प्रभूचे शिष्य आहेत नाहीत आपल्याला ठाऊक नाही. ते फक्त मचवे बरोबर होते, त्यात काही लोक असतील. पण एक मचवा असा आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रभूचे शिष्य आणि प्रभू आहे. प्रियांनो, ही विचार करण्याची गोष्ट आहे, की आम्ही त्या मचव्यामध्ये आहोत का, ज्यामध्ये फक्त प्रभू आहे, ज्यामध्ये आम्ही फक्त त्याचे शिष्यगण आहोत. जर आम्ही त्याच्या मचव्यामध्ये आहोत, जर त्या मचव्यामध्ये आपला प्रभू आहे, होय तो मचवा प्रभूचा आहे आणि आम्ही तिथे त्याच्याबरोबर आहोत, ही खात्री, हा विश्वास आपल्याला बाळगणं गरजेचं आहे. आपण पुढे जाऊयात आणि पुढच्या वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो 37व्या वचनामध्ये असं म्हटलंय, नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला असं म्हटलेलं आहे. त्यानं हे वचन खूप महत्वाचं आहे. एका विश्वासणाऱ्याचं आयुष्याचं जर चित्र आपण पाहिलं तर इतर मचव्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही. फरक फक्त प्रभूचा आहे. इतरही मचवे तिथे आहेत. आपला हा प्रभू बरोबरचा जो मचवा आहे तो पण तिथे आहे. पण सैतानी कारवाया काही थांबत नाही. जर आपण ह्या वचनाकडे विशेष करून पाहिलं तर असं दिसतं की खूप मोठं वादळ झालं असतं तिथे म्हणतात. खूप मोठं वादळ. मी तुम्हाला कल्पना करायला सांगेल, काय वाटतं की ह्या वादळामध्ये कोण तग धरलं असेल? या वादळामध्ये इतर मचवे शाबूत राहिले असतील की नाही? या वादळामध्ये जेव्हा आपण बघतो की एका विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये अशी खूप वादळ येत असतील.
तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये अशी भरपूर वादळ येत असतील, त्या लाटांच्या तडाख्या त्या मचव्यावर बसत असतील, तुमचं जीवन अगदी त्या अडचणींनी सगळं भरून गेलेलं असेल, हा मचवा आहे. या मचव्यामध्ये हे प्रभू एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की मी विश्वासणारा आहे, मी प्रभूमध्ये आहे, म्हणून आमच्या मचव्याला कधी धक्का लागणार नाही असं नाही. उलट असं होईल, की जर तुमच्या बरोबर प्रभू आहे, जर तुम्ही प्रभूकडे प्रभू बरोबर चालणारे त्याचे शिष्य आहात, तर तुम्हाला अनेक अडचणी येतील, मला अनेक अडचणी येतील. या सर्व अडचणी एवढ्या जास्त असतील, की पूर्ण आपलं जीवन आपल्या अडचणीने भरून गेलेलं असं वाटेल आपल्याला. कदाचित असं वाटेल, की यातनं सुटका नाही. पण आपण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवण्यासारखी आहे. दुसऱ्या मचव्यांमध्ये आणि आपल्या मचव्यामध्ये, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रभू आहे, इतरांच्या जीवनामध्ये प्रभू नाही. आणि ही खूप मोठी गोष्ट, हे खूप मोठे आशीर्वाद प्रभू आपल्याला देत आहे. प्रियांनो, पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे, की अशा वेळी भरपूर ठिकाणी जेव्हा अडचणी येतात, विश्वासणारे देखील मार्ग सोडून पळून जातात. विश्वासणारे देखील आपल्या मार्गामध्ये आपल्या मार्गाने निघून जातात, प्रभूला सोडून देतात. मी त्या मचव्यामध्ये आहे, ज्या मचव्यामध्ये प्रभू आहे. त्याच्यामध्ये त्या त्या समुद्रामध्ये, त्या जीवनामध्ये मोठं वादळ येईल. त्या जीवनामध्ये लाटा माझ्या जीवनाला तडाखा देत राहतील. माझं जीवन अडचणीने भरून राहील. पण विचार करण्याचा हा प्रश्न आहे, की त्यावेळी मी माझ्या प्रभूला सोडून देतो, की मी माझ्या प्रभूवरती विश्वास ठेवून पुढे चालतो. आपण वचन 38 पाहूया. तिथे असं म्हटलंय, तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? प्रियांनो, मी आता तुम्हाला 2 मिनिटं एक विचार करायला लावणार आहे. आणि हा विचार असा आहे, की समजा शिष्य नसते आणि तुम्ही त्या बोटीमध्ये असता, तर तुम्ही काय केलं? शिष्यांचा विचार करू नका. असा विचार करा, की खरोखर अशा प्रसंगी आपण त्या बोटीमध्ये आहोत, आपण त्या बोटीमध्ये प्रभू बरोबर आहोत, प्रभू मागे झोपलेला आहे आणि आम्ही त्या वादळाचा सामना करत आहोत. आपण काय केलं असतं? कदाचित आता सर्व म्हणतील, की आम्ही शांत राहिलो असतो. कदाचित आपण म्हणू, की नाही मी प्रभूला उठवलं नसतं, मी प्रभूशी प्रार्थना केली असती, मी विश्वास ठेवला असता. प्रियांनो, पण तो प्रसंग खूप गंभीर आहे. आपल्या जीवनामध्ये हे प्रसंग असे नेहमी येतात, की आपण अडचणीमध्ये सापडतो आणि आपण प्रभूला प्रश्न करतो, की प्रभू आपण बुडत आहोत, आपण बुडत आहोत. तुला काहीच वाटत नाही का? प्रियांनो, ह्या पूर्ण प्रसंगामध्ये जर आपण एक गोष्ट छान पाहिली, तर मला इतर कुठल्याही ठिकाणी प्रभू झोपलेला आहे असं काही आढळत नाही. पण हे वचन आपल्याला इथे पाहतो, की प्रभू इथे झोपलेला आहे. शांत झोपलेला आहे. आता तो कदाचित त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये थकलेला असेल. कदाचित त्याला आज काही विचार नाहीत. तो आज शांत झोपलेला आपण तिथे पाहतो. पण तो झोपलेल्या प्रभूमध्ये जेव्हा आपण पाहतो, तर त्याच्या शिष्यांवर तो जबाबदारी टाकून झोपलेला आहे. कदाचित असंही असू शकतं, की ते शिष्य आहेत. सर्व शिष्य चांगले मच्छीमार आहेत. चांगला समुद्राचा अनुभव आहे. हे सर्व शिष्य त्याचे आहेत. त्याचा त्याच्यावर विश्वास आहे आणि शिष्य अशा साध्या वादळाला घाबरणार नाहीत, असा विश्वास धरून प्रभू तिथे झोपलेला आहे. आपला प्रभू कधी झोपी जात नाही, ही गोष्ट वेगळी. पण प्रभू इथे झोपलेला आहे. शिष्यांवरती विश्वास टाकून झोपलेला आपण पाहतो. तुमच्या आमच्यावरती विश्वास टाकून प्रभू शांत झोपलेला आपण तिथे पाहतो. या प्रभूला ही खात्री आहे, की हे शिष्य जे आहेत माझे, हे कुठल्याही छोट्या मोठ्या वादळाला घाबरणार नाहीत. या कुठल्याही वादळाला न घाबरता ते शांतपणे राहतील. माझ्या वचनांवरती विश्वास ठेवून ते राहणार आहेत. आणि प्रभू तिथे आपण पाहतो शांत. जर या प्रश्नाचं उत्तर आहे, जर आपण म्हणतो, की आम्ही तिथे काय केलं असतं, तर नक्कीच आपल्याला प्रभूच्या ह्या सिच्युएशन बद्दल देखील विचार करावा लागणार. प्रभू मागे मचव्यामध्ये झोपलेला आहे. जर बोटीमध्ये आपण बसलेला असाल, तर आपल्याला नक्कीच ठाऊक असेल, की पुढे बोट कंट्रोल करणारे जरी असले आणि मागचा जो मचवा वरम जो असतो तो वरच्या भागावर असतो.
सगळ्यात जास्त हेलकावे, सगळ्यात जास्त धक्के त्या बाजूला लागतात, त्या भागामध्ये लागतात. आणि प्रभू शांत झोपलेला आहे. प्रियांनो, तिथे सुरक्षा नाही, तिथे काही त्रास, तिथे आपल्याला काही सुरक्षा नाही, पण प्रभू तिथे शांतपणे आहे. जे शिष्य पुढे बोट कंट्रोल करत आहेत, जे शिष्य त्या मचव्यामध्ये आहेत, ते घाबरलेले आहेत, असं आपण तिथे पाहतो. विचार करण्याची गोष्ट अशी आहे, की प्रभूला जोरानं वाहणारा वादळ उठू शकलं नाही. प्रभूला लाटांचा तडाखा उठू शकला नाही. पण प्रभूला उठवणारा म्हणजे त्याच्या शिष्यांचा आवाज होता. प्रभू कुठल्याही संकटाला अशा प्रकारे घाबरणारा नाही. पण फक्त शिष्य घाबरले, शिष्य त्याचे रडले, शिष्यांचा आवाज, शिष्यांचा घाबरटपणा ह्याने प्रभूला उठवलेला आहे. आपण 2 मिनिटं जर ह्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल, की प्रभू फक्त आणि फक्त त्याच्या शिष्यांचा, त्याच्या लोकांचा, त्याच्या निवडलेल्या लोकांचा, विश्वासणाऱ्यांचा आवाज ऐकतो. त्याला वादळ उठू शकलं नाही. त्याला लाटांचा तडाखा उठू शकला नाही. जोरानं हेलकावणारी बोट उठू शकली नाही. पण शिष्यांचा आवाज त्याला उठवू शकला. प्रियानो, आज ह्या जगामध्ये प्रभूचे कितीतरी शिष्य आहेत, कितीतरी अनुयायी आहेत. त्यांच्या जीवनामधल्या अडचणी आहेत. ते रोज प्रभूचा धावा करतात. रोज प्रभूचा धावा करून प्रभूला ते प्रियानो ते उठवण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रभू त्यांचा आवाज ऐकून उठतो. प्रभू झोपत नाही. अशा जगाच्या कित्येक कानाकोपऱ्यातनं प्रभूची आराधना करणारे, प्रभूचा धावा करणारे जे आहेत, ते सर्व आपल्याला तिथे दिसतात. हे सर्वांचं चित्र आहे. आणि प्रभू प्रत्येकाचा आवाज ऐकून तिथे उठतो. प्रत्येक संकटामध्ये प्रभू आम्हाला वाटतं, अरे प्रभू तू झोपलेला आहे. नाही, प्रभू आपला झोपलेला नाही. प्रभू त्या प्रत्येकाचा आवाज ऐकून उठतो. प्रभू प्रत्येकाचा आवाज ऐकून त्याला उत्तर देतो. म्हणून तुम्ही आणि आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, तुम्ही आणि आम्ही जेव्हा अडचणीत असतो, तुम्ही आणि आम्ही जेव्हा अशा संकटांमध्ये जातो, आम्ही प्रभूची आराधना जेव्हा करतो, आम्ही नक्कीच या शिष्यांसारखं म्हणू नये, की गुरुजी आपण बुडत आहोत, तरी आपणाला काही वाटत नाही का? हे सर्व जे शिष्य आहेत, हे सर्व हे वादळ नक्कीच मोठं असणार. हे सर्व जे शिष्य आहेत, हे नक्कीच प्रियांनो, यांना ठाऊक असणार की हे वादळ काय आहे. ते मच्छीमार होते. त्यांना त्या समुद्राचा अनुभव होता. तरी देखील ते घाबरलेले आपण तिथे पाहतो. आपल्याला देखील जीवनाचा अनुभव आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक संकटं येतात. आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांचा आपण सामना केला असेल, तरी देखील आपण घाबरतो. पण आपण हे विसरून जातो, की या मचव्यामध्ये प्रभू मागे झोपलेला आहे. तो शांत ह्यासाठी झोपलेला आहे, की त्याचा त्याच्या शिष्यांवरती विश्वास आहे, की हे माझे शिष्य जे आहेत, त्यांना ठाऊक आहे, की प्रभू त्यांच्याबरोबर आहे. त्यांच्या मचव्याला काहीही होणार नाही. हे सुरक्षित आहे. एवढा मोठा विश्वास ठेवून तुम्ही आणि आम्ही या प्रभूवरती विश्वास ठेवून आम्ही या मचव्यामध्ये बसलेलो आहोत का? तो पुनरुत्थानित प्रभू, जो सर्व संकट झेलून आपल्यासाठी वधस्तंभ साहून, जो तो आमच्या बरोबर आहे, ज्याने आम्हाला प्रॉमिस केलेला आहे, ज्याने आम्हाला वचन दिलेलं आहे, की तो येणार आहे आणि तो आम्हाला घेऊन जाणार आहे. तेवढा विश्वास आपण त्याच्यावरती प्रियांनो टाकलेला आहे का? हे वचन आपल्याला एवढं महत्वाची गोष्ट आपल्याला सांगत आहे. प्रियांनो, प्रभू येशू त्याच्यानंतर उठून त्याने वाऱ्याला धमकावलं आहे. तो समुद्राला म्हटला, "उभा राहा, शांत हो." मग वारा पडला आणि अगदी निवांत झालं. तुमचा आणि आमचा प्रभू झोपेतनं उठतो, शिष्यांच्या आरोळीनं उठतो आणि तो वाऱ्याला धमकावतो. तो समुद्राच्या लाटांना म्हणतो, की "उभा राहा, शांत हो." आणि मग वारा पडतो आणि सगळं अगदी निवांत होतं. अगदी निवांत. इथे असं म्हटलेलं नाही, की थोड्या वेळानं झालं. तुमच्या आमच्या आयुष्याच्या प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक अडचणीच्या वेळी जिथे-जिथे तुमचा विश्वासाची परीक्षा पाहिली जाऊ शकते, असं प्रत्येक ठिकाणी तुमची आरोळी प्रभू येशूला उठवते आणि प्रभू येशू त्यांना धमकावतो, "उभा राहा, शांत हो." जर आपण सैतानाच्या प्रत्येक संदर्भाकडे आणि वचनाकडे जर पाहिलं असेल प्रियानो, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल,
प्रत्येक सैतानालाच प्रभू धमकावतो, उगा राहा, शांत हो. प्रत्येक सैतानी कारवायांना प्रियानो प्रभू असं धमकावतो. आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या प्रत्येक त्या अडचणीमध्ये, प्रत्येक सैतानी कारवायांमध्ये तुम्ही आरोळी मारून प्रभूला म्हणता का? आणि आपण म्हटल्यानंतर आपला हा विश्वास आहे की प्रभू उठेल आणि त्या सर्व वादळाला म्हणेल की उगा राहा आणि शांत हो. बघा प्रियानो, नक्की सर्व वचन सांगतं त्याप्रमाणे सगळं अगदी निवांत होईल. प्रभू त्या गोष्टींना वेळ लावणार नाही. तुमच्या जीवनातल्या असलेल्या अडचणींना, तुमच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक त्या सैतानिक कारवायांना प्रभू अगदी त्वरेने शांत करू शकतो आणि सगळं निवांत करू शकतो. ही आपल्या प्रभूचं सामर्थ्य आहे. हे आपल्या प्रभूचं प्रियांनो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे की तो आपल्या बरोबर आहे. पण आपण घाबरून जाऊन जर समजा सैतानाला सामोरे जातो आणि म्हणतो की नाही, इतर मचव्यांप्रमाणे माझी परिस्थिती आहे, माझ्या मचव्यामध्ये प्रभू नाही, तर काही खरं नाही. कारण इतर मचव्यांबद्दल इथे कुठेच लिहिलेलं नाही. काय झालं माहित नाही. ते मचवे टिकले की नाही माहित नाही. पण जर त्यांच्याबद्दल लिहिलं नाही तर आपल्याला काही त्याच्याबद्दल खात्रीच नाही की काय झालंय. तुमचं आणि आमचं आयुष्य असं आहे की त्याच्याबद्दल खात्री नाही, तर मग प्रॉब्लेम आहे. आपलं आयुष्य प्रभू बरोबरचं आयुष्य आहे. त्या आयुष्यामध्ये माझ्या प्रत्येक समस्यामध्ये, प्रत्येक सैतानी कार्यामध्ये माझा प्रभू त्या सैतानाला धमकावतो आणि म्हणतो की उगा राहा, शांत हो आणि माझ्या आयुष्यातले सर्व गोष्टी अगदी निवांत आहे. मी अडचणींना घाबरत नाही. प्रियांनो, 40व्या वचनामध्ये प्रभू त्यांना म्हणतो, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? जर आपण 35वं वचन वाचलं तर त्याच्यामध्ये प्रभू म्हणत आहे की आपण पलीकडे जाऊया. आणि शिष्य त्यामध्ये येणाऱ्या एका प्रसंगाला घाबरलेले आपण पाहतो. या पूर्ण प्रसंगाचे 3 भाग जर आपण पाहिले तर एके ठिकाणी प्रभूचं वचन आहे जे त्यांना म्हणतं की आपण पलीकडे जाऊया आणि प्रभू शांत झोपलेला आहे. दुसरा भाग असा आहे की ह्यामध्ये आपण पाहतो की शिष्य मोठ्या वादळाला घाबरलेले आहेत. त्यांना बुडण्याची भीती वाटत आहे. त्यांना बुडण्याची भीती वाटते म्हणून ते प्रभूवरती राग आहे तिथे, त्यांचा रोष आहे तिथे दिसतो आपल्याला त्या वचनामध्ये. आणि तिसऱ्या भागामध्ये प्रभू त्यांना म्हणत आहे की तुम्ही इतके भित्रे कसे? तुमचा विश्वास नाही काय? प्रियांनो, वधस्तंभावरच्या प्रभूने आपल्याला जसं त्याने आपल्याला वचन दिलं होतं तसं तो आला. त्याने आपल्याला विश्वासाद्वारे आपल्याला धुवून शुद्ध केलं. पुनरुत्थित प्रभूने सर्वांना तो 40 दिवस सर्वांना भेटत राहिला. तो 40 दिवस सर्वांना त्याने दर्शन दिलं. म्हटल्याप्रमाणे पवित्र आत्मा त्यांना दिला आणि त्याने सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणे केलं. प्रभू आपल्याला वचन देऊन गेलेला आहे की मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जात आहे. आपल्यापैकी कित्येक जण प्रभूच्या ह्या वचनावरती विश्वास ठेवून जीवन जगत आहोत. आपण त्या मचव्यामध्ये आहोत. आपल्याला ठाऊक आहे की प्रभूने दिलेला पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. प्रभू आमच्या बरोबर आहे. पण वादळ आल्यानंतर आपण घाबरत आहोत. वादळ आल्यानंतर आपण प्रभूला म्हणतो की प्रभू तुला भीती नाही वाटत का? प्रभू तुला काहीच वाटत नाही का की आम्ही बुडणार आहोत? प्रभू म्हणतो विश्वास ठेवा. कुठल्याही प्रकारचं वादळ आलं, कुठल्याही प्रकारचं संकट आलं, तरी हे सर्व विश्वासणारे ज्यांना मी वचन दिलेलं आहे, ज्यांना मी सांगितलेलं आहे की मी तुम्हासाठी जातोय आणि जागा तयार करावयास जातोय, ते कधी होणं शक्य नाही. शिष्य माहितीये कसे वागले? शिष्य या 4थ्या अध्यायाच्याच 15व्या वचनामध्ये जसं लिहिलेलं आहे की वाटेवर वचन पेरलं जातं, तिथे हे लोक आहेत की त्यांनी ऐकल्यावर सैतान त्यांच्यातलं पेरलेलं वचन हिरावून घेणार. आमच्यामध्ये प्रभूने जे वचन पेरलेलं आहे, वाटेवरचं आम्ही वाटेवरती पेरलेलं वचन नाही, जे सैतान येतो आणि सैतान हिरावून घेऊन जातो. प्रियांनो, आपलं वचन हे सुपीक जमिनीतलं जे वचन आहे ते आहे. प्रभूला ते माहिती आहे, प्रभूला ते ठाऊक आहे. त्याने आपल्याला जे वचन दिलंय, त्याने आपल्याला जे सांगितलंय
त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण चाललो आहोत. आपण आज या मननाच्या सत्रामध्ये प्रियांनो, आज हा विचार घेऊन पुढे जाऊयात की आपण प्रभूने दिलेल्या त्या वचनावरती विश्वास ठेवून जगत आहोत का? मध्येच कुठेतरी घाबरतोय का? मध्येच कुठेतरी आपला रोष जागृत होतोय का? तो म्हणालाय की मी येणार आहे, मी तुम्हाला पलीकडे घेऊन जाणार आहे. तो आपल्यासाठी जागा तयार करायला गेलेला आहे. या वचनावरती विश्वास ठेवून आम्ही चाललेलो आहोत का? आपण कोणत्या मचव्यात आहोत? आपण अशा मचव्यात आहोत की जिथे प्रभू नाही, प्रभू शांत झोपलेला आहे अशा मचव्यात आहोत का? कारण प्रभू शांत आहे. प्रभूला खात्री आहे की तो तिथे पलीकडे घेऊन जाणार आहे आणि आपल्याला ती खात्री नाही. आणि आपण कोणत्या प्रभूला बरोबर घेऊन जातो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. प्रभू आपल्या सर्वांना हे वचन समजण्यात आणि ह्याच्यावरती मनन करण्यात सहाय्य आणि मदत करो. थँक्यू.